विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे महत्त्वमापन. जो इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 चा शेवटचा धडा असणार आहे. याआधी मी गणित भाग 1 चे चॅप्टर क्रमांक 1 ते 6 हे अपलोड करून ठेवलेलं आहे आणि गणित भाग 2 चे देखील चॅप्टर क्रमांक 1 ते 6 हे अपलोड करून ठेवलेलं आहे. अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे आणि त्याच्या प्लेलिस्ट देखील तयार करून ठेवलेले आहे. नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओ तुमच्या परीक्षे दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा जो महत्त्वमापन चॅप्टर आहे तो बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्कांसाठी येतो. किती मार्कांना येतो? 12 मार्कला. म्हणजे 40 पैकी 12 मार्क तुमचे या ठिकाणी फिक्स होऊ शकतात. तुम्हाला काय करायचंय शेवटपर्यंत, ओके, आजपासून शेवटपर्यंत जोपर्यंत चॅप्टर संपत नाही तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे, ओके, ज्यावेळेस तुम्ही तुमचं पुस्तक उघडता त्यावेळेस चॅप्टर सुरू होताना बघा पहिल्याच पानावरती हे फॉर्म्युले तुम्हाला दिसतील. तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. आता मुलं म्हणतील कसं काय पाठ होतील? तर पाठ करावं लागतील, कारण की सराव संच 7.1 या संपूर्ण सूत्रांवरती आधारित आहे. मग त्याच्यामध्ये कशा कशाचे फॉर्म्युला आहे? तर एष्टिकाची ती आहे, बरोबर का? त्यानंतर घन आहे, एष्टिकाची जे 3 फॉर्म्युले, ओके. त्यानंतर घन आहे, त्यानंतर वृत्तचित्र आहे, शंकू आहे, गोल आहे, अर्धगोल आहे, बरोबर का? हे सगळे जे शेप आहेत यांचे सगळ्यांचे फॉर्म्युले किंवा सूत्र तुम्हाला पाठ करावं लागतील, कारण तरच सराव संच 7.1 तुम्हाला सोपा जाणार आहे. हे सर्व फॉर्म्युले यूज कसे करायचे मी पुढे शिकवणार आहे, पण हे जे फॉर्म्युले 17 ते 18 तुम्हाला पाठ करायचे, जेणेकरून सराव संच 7.1 मध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, तर चला आपण सराव संच 7.1 मधील प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊया. ओके, तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघा. एका शंकूच्या तळाची त्रिज्या, ओके, एक शंकू आहे. आता शंकू म्हणजे काय बरं? हा आकार. या ठिकाणी बघा शंकूचा हा आकार आहे. आणि शंकू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण जे आईस्क्रीम खातो त्या आईस्क्रीमचा कोन, ओके, किंवा ज्यावेळेस एखाद्याचा बर्थडे असतो त्यावेळेस ती डोक्यावर घालतो ती टोपी, ओके, त्याला आपण शंकू म्हणतो. तर काय म्हटलंय बघा, एक शंकू आहे. तर आपण सगळ्यात पहिलं शंकू काढूया. ओके, हा झाला शंकू. ओके, तर शंकूची ही जी उंची असते तिला म्हणतात तिरकस उंची. शंकूच्या ह्या उंचीला काय म्हणतात? तिरकस उंची. ओके, जिला यल नोटेशन आहे, यल नोटेशन आहे. त्यानंतर ही जी उंची आहे शंकूची हिला म्हणतात लंब उंची. कोणती? लंब उंची. ओके, म्हणजे जी सरळ असते, ओके, जिला यच म्हणतात. आणि ही जी असते शंकूच्या तळाची त्रिज्या, ओके. तर तुम्हाला चालतं बोलतं सांगून टाकतो ज्याला काय काय म्हणतात ते. ओके, तर बघा शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 आहे, म्हणजे त्रिज्या 1.5 आहे. तर लिहून घेऊ आपण सगळ्यात पहिलं काय दिलंय. ओके, शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी. ओके, काही अडचण नाहीये. त्यानंतर पुढे असून त्याची लंब उंची, लंब उंची म्हणजे काय? एच किती आहे? 5 सेमी. एच ची किंमत किती आहे? 5 सेमी. तर ओके, तर त्या शंकूचे घनफळ काढा. आपल्याला शंकूचे घनफळ काढायचे. जर शंकूचे घनफळ काढायचे तर शंकूच्या घनफळाचं सूत्र वापरावं लागेल. आणि शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे? तर शंकूचे घनफळ आहे बघा 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच, बरोबर का? शंकूचे घनफळ 1/3 गुणिले पाय आर चा वर्ग एच, बरोबर इथपर्यंत. आता या ठिकाणी काय होतं की पायच्या दोन किमती आहेत, बरोबर का? पायची एक किंमत आहे 3.14 आणि पायची दुसरी किंमत आहे 22/7. त्या दोघांपैकी तुम्ही कोणती किंमत वापरू शकता? फक्त मागे जे उत्तर दिलेलं आहे, ओके, या दोघांपैकी एक किंमत टाकून मॅच झालेलं असेल. मागचं उत्तर जरी मॅच झालं नाही, थोडाफार फरक आला तरी समजून घ्यायचं की त्यांनी या दोघांपैकी कोणती तरी एक किंमत टाकली असेल आणि आपण दुसरी टाकली असेल. ओके, तर मी काय करतो, पायची किंमत 22/7 घेतो. ओके, कारण की या ठिकाणी 1/3 दिसतो तो 22/7 घेतो. 1/3 गुणिले पायची किंमत टाका 22/7 गुणिले आर चा वर्ग. आर किती आहे? 1.5. त्या 1.5 चा वर्ग आणि गुणिले एच किती आहे? तर एच आहे बघा 5. ओके, परत एकदा सांगतो त्यांनी काय काय दिलंय. तर त्रिज्या दिली शंकूच्या तळाची जी 1.5 सेमी आहे, उंची दिली 5 सेमी आणि शंकूचे घनफळ 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. तर पायची किंमत 22/7 टाकली, काही 3.14 टाकू शकतात, चालतंय, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. नंतर आर चा वर्ग म्हणजे 1.5 चा वर्ग आणि एच ची किंमत किती आहे? 5, बरोबर का? मग काय करायचंय आपल्याला? तर या ठिकाणी बघा 1/3 गुणिले 22/7 गुणिले 1.5 चा वर्ग करायचा आहे. 1.5 चा वर्ग. आता 1.5 म्हणजे काय? 1.5 चा वर्ग म्हणजे 1.5 गुणिले 1.5. आता ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवले की पॉईंटचा गुणाकार येतो त्यावेळेस पॉईंट लक्षात घ्यायचा नाही. तर मी काय करतो, 1.5 ला मी 15 लिहू शकतो. ओके, 15 गुणिले 15. ओके, तर बघा 5 चा 5 25, हात चालले 2,
5 एक 5 आणि 2 किती 7. या ठिकाणी 0 असतो. 1 5 5 आणि 1 1 1. ओके, त्यानंतर 5 अशी 5, 7 आणि 5 12, हातचा लेख 1 आणि 1 2. करेक्ट इथपर्यंत. आता मला सांगा इथे एक पॉईंट होता आणि इथे एक पॉईंट, कारण की आपल्याला 1.5 चा वर्ग काढायचा होता. 1.5 चा वर्ग म्हणजे काय, 1.5 गुणिले 1.5. तर किती पॉईंट आले बघा याच्यामध्ये, 1 आणि 2. तर इथं 1 आणि 2 घर मागे जाईल म्हणजे 2.25. याचं उत्तर किती आलं, 2.25 गुणिले 5. काय अडचणीत पर्यंत. परत एकदा सांगतो, 1.5 चा वर्ग म्हणजे 1.5 गुणिले 1.5, ज्याचं उत्तर आलं 2.25. ओके, तर आता 2.25 आल्यानंतर काय करायचं, अजून 3 आहे. ओके, किंवा 7 आहे, बघायचं हा कुणाच्या पाड्यात आहे. तर 3च्या पाड्यात हा असू शकतो. ओके, कसं काय, तर बघा 2.25 आहे ना, त्याला मी 3 ने भागतो. ओके, हा 3 बघा, 3च्या पाड्यात 3 7 21 आहे. 3 1 3, 3 7 21. बरोबर इथपर्यंत. आता पॉईंट 3 7 21 झाला, त्यानंतर उरला 1 आणि 1 वर आला बघा 5. ओके, आणि 3 5 झाला 15. 3च्या पाड्यात 2.2 नाही, मी डायरेक्ट 22 धरला. 3च्या पाड्यात 22 नव्हता, तर 7 नंबरला 21 होता. ओके, त्यानंतर 22 मधून 21 गेले, 1 उरला, त्याच्यावरती 5 घेतला, 3 5 15. पॉईंट किती घर मागे आहे बघा, 1 आणि 2. 1 आणि 2. ओके, इथं म्हणजे 3च्या पाड्यात 3 1 3, 3 7 21, 1 त्याच्यावरती आला 5, 3 5 15 आणि पॉईंट किती घर मागा, 1 आणि 2. म्हणजे याचं उत्तर आलं 0.75. 3च्या पाड्यात 2.25 0.75 नंबरला आहे. मग आपण काय करूया, इथं उरला 22 गुणिले 0.75 गुणिले 5 आणि भागिले किती 7. बरोबर इथपर्यंत. मागचं आन्सर मॅच करायचंय म्हणून हे चाललं, नाही तर मी फास्ट मध्ये पण सोडून दिलं असतं. तर बघा आपण काय करूया, सगळ्यात पहिलं 22 तसाच ठेवू. 22 गुणिले या 5चा गुणाकार 0.75 सोबत करून टाकू. ओके, चला करूया. 5 5 25, हातचे किती आले, हातचे आले 2. 5 5 25 5, हातचे आले 2. 5 7 35, 35 आणि 2 किती आले, 35 आणि 2 झाले 37. बरोबर का. हातचे परत किती आले, 3. ओके, इथं काय असतोय, पॉईंट. इथं बघा, इथं पॉईंट दिसतोय ना, 5 0 0 आणि 3 3. ओके, 3 3 आणि भागिले किती आला, परत एकदा 7 आला. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, 22चा आणि 3.75चा गुणाकार करायचा आणि 7ने त्याला भाग द्यायचा. ओके, 22चा आणि 3.75चा गुणाकार करायचा आणि त्याला 7ने भाग द्यायचा. चला देऊया. 22 गुणिले 3.75 म्हणजे 3.75 गुणिले 22. ओके, ज्यावेळेस गुणाकार करता त्यावेळेस पॉईंट लक्षात घ्यायचा नाही, पॉईंट शेवटी द्यायचा. 2 5 10, हातचा लेख. 2 7 14 1 15, हातचा लेख. 2 3 6 आणि 1 किती 7, इथं 0. 2 5 10, हातचा लेख. 2 7 14, 14 1 15, हातचा परत आला 1. 2 3 6 आणि 1 किती 7. ओके, इथं आला 0. 5 अशी 5, 7 आणि 5 12, हातचा लेख. 7 आणि 1 8. ओके, पॉईंट किती घर मागे बघा, 1 आणि 2. 1 आणि 2 हे आलं बघा 82.50. 82.50 आणि भागिले किती आला, 7 आला. ओके, परत एकदा सांगतो काय केलंय. पायची किंमत टाकली, आरचा वर्ग केला, 1.5 चा वर्ग 2.25, 3च्या पाड्यात 2.25 मला 0.75 नंबरला भेटला. मग मी 0.75चा आणि 5चा गुणाकार केला तर हा आला. आता या दोघांचा गुणाकार केला तर हा आला. आता 7ने त्याला भाग देऊ. इकडे साईडला देऊन दाखवतो, काही विषय नाहीये. ओके, तर बघा इकडे 7च्या पाड्यात आपल्याला 82.50 पाहिजे. ओके, तर 7च्या पाड्यात 8 आहे का, ओके नाही, तर 7 1 7. ओके, तर 8तून 7 गेला, किती उरला, 1 उरला, त्याच्यावरती कोणाला वरून 2. 7च्या पाड्यात 12 आहे का, नाही. 7 1 7, मग परत 12तून 7 गेले तर किती उरतात, 5 उरतात. ओके, 5. मला सांगा मग आपल्याला आता पॉईंटच्या पलीकडचा 5 खाली घ्यायचा. जर पॉईंटच्या पलीकडचा घ्यायचं तर उत्तरात पॉईंट द्यायचा आणि मग तो 5 खाली घ्यायचा. ओके, तर 7च्या पाड्यामध्ये 55 आहे का, नाही. 7च्या पाड्यामध्ये 55च्या जवळचा कोण आहे, तर 7च्या पाड्यामध्ये 55च्या जवळचा आहे बघा, 7 7 49. किती आहे, 49. याला जरा छोटं करतोय ना, कारण की आपल्याला जागा पुरणार नाही. मग 7 7 49. मग मला सांगा 55 मधून 49 गेले तर 6 उरतात. मग 6 वरती हा 0 आला, बरोबर का. मग हे 60 झाले, तर 7च्या जवळ बघा 7 8 56, बरोबर का. 7 8 किती आले, 56. मग 11.78 याचं उत्तर. पॉईंट नंतर दोघं भेटले की उत्तर ते संपवायचं. 11.78. आणि आपल्याला काय शोधायचं होतं, शंकूचं घनफळ. आणि घनफळ कशामध्ये असतंय, घनफळ असतंय सेमीचा घन. घनफळ काय असते, सेमीचा घन. किंवा काही ठिकाणी घन सेमी असं पण लिहितील, घ सेमी. ओके, समजले. तुम्ही दोघांपैकी काही पण एक लिहू शकता. या ठिकाणी याचं उत्तर संपलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वेळ प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. गोल म्हणजे काय, गोलाकार कोण कोण आहे. आपली पृथ्वी गोलाकार आहे, बरोबर का. वर्तुळ आणि गोलामध्ये फरक असतो.
गोल हा भरीव असतो, बरोबर का? मग आपल्याला सांगितलं त्यांनी 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. तर व्यास किती आहे? व्यास म्हणजे डायमीटर, ओके, ज्याला व्यास म्हणतात, व्यास. तर व्यास किती आहे? डी 6 सेमी, बरोबर का? म्हणजे एक गोल आहे, एक आहे गोल, आणि त्या गोलाचा व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी सगळ्यात मोठी जीवा 6 सेमी. तर मला सांगा, जर ही टोटल 6 सेमी असेल तर इतका पार्ट किती असेल? 3. म्हणजे जो व्यास असतो त्याच्या निम्मे असते त्रिज्या, व्यासाच्या निम्मे काय असते? त्रिज्या. म्हणजे त्रिज्या किती असली तर 3 सेमी. व्यास जर 6 सेमी तर त्रिज्या त्याच्या निम्मे 3 सेमी, बरोबर का? त्रिज्या काय काढली? कारण की सूत्र त्रिज्यावरती आपल्याला काय काढायचंय? गोलाचं घनफळ. गोलाचं घनफळ बघा, गोलाचं घनफळ काय फॉर्म्युला आहे? गोलाच्या घनफळाचा फॉर्म्युला आहे बघा, 4/3 पाय आरचं घन. 4/3 पाय आरचं घन, बरोबर का? तर मग टाकूया 4/3 पाय आरचा घन. दिस इज गोलाचे घनफळ, ओके. हे गोलाचे घनफळ आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या, 4/3, ओके. पायची किंमत किती टाकूया? पायची किंमत टाकू शकतो तुम्ही 22/7, परत तुम्हाला जी वाटेल ती टाका. आरचा घन, ओके, आरचा घन. तर मी काय करतो, पायच्या 2 किमती आहे ना, 3.14 आणि 22/7. आता ही टाकतो, ओके. तुम्ही कोणती टाका, 3.14 का टाकतो ते सांगतो. 3.14 आणि आरचा घन, आर कोण आहे? 3, 3चा घन. घन म्हणजे 3 वेळेचा गुणाकार. तर याला काय करूया, 4/3 गुणिले 3.14 आणि 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. बघा 3चा घन 3 वेळेस गुणाकार. इथं बघा 1 3 ला 1 3 कट होईल, म्हणून तर पायची किंमत 22/7 न घेता 3.14 घेतली का? या 3 ला 3 कट झाला तर खाली कुणी राहिलंच नाही. सरळ सरळ यांचा गुणाकार करायचं, उत्तर संपलं आपलं, ओके. तर काय आलं बघा उत्तर? 3 त्रिक 9, बरोबर का? हा झालं 4. परत एकदा 4 ॲज इट इज गुणिले 3.14 ॲज इट इज गुणिले 3 त्रिक किती आला? 9 आला. एकदम करेक्ट आहे. अजून पुढे अजून सोप्यामध्ये करून देतो, ओके. हा 9 आणि हा 4 दोघांचा गुणाकार करा. 4 9 किती? 36, ओके. तर या दोघांचा गुणाकार 36 आला, ते राहिला 3.14. तर मग आता 3.14चा गुणाकार 36 सोबत करून टाका, हे तुमचं उत्तर असेल. 3.14चा गुणाकार 36 सोबत करून टाका, ओके. पॉइंट लक्षात घ्यायचा नाही, जोपर्यंत तुमचा गुणाकार होत नाही तोपर्यंत. तर 6 चौक 24, हातच्याले 2, 6 1 6 2 8, 6 त्रिक 18, इथं 0, 3 चौक 12, हातचाला 1, 3 1 3 आणि 1 किती? 4 आणि 3 त्रिक किती? 9, ओके. 4 4 8 2 10, हातचाला 1, 8 4 12 आणि 1 13, हातचाला 1, 9 1 10 आणि 1 11, ओके. आता हे झालं 11,304. तर पॉईंट किती घरमागं घ्यायचंय? तर बघा इथं 1 आणि 2, तर 1 आणि 2 घरमागं पॉईंट घेऊ. म्हणजे याचं उत्तर आलं बघा 113.04 घन सेमी, म्हणजे सेमीचा घन, सेमीचा घन, ओके. अशा प्रकारे आपण गोलाचं घनफळ काढलेलं आहे, ओके. आणि हा टॉपिक इथं संपलेला आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, ओके. फक्त हे त्याच्यामध्ये लिहायचं नाही, ते कॅल्क्युलेशन आहे, इथपर्यंतच लिहायचंय. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. आता वेळ प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा? एका लंबवृत्तीच्या तळाची त्रिज्या. लंबवृत्तचिती म्हणजे काय? वृत्तचिती म्हणजे समजा आपला पाईप, जो पाईपलाईनचा पाईप असतो, किंवा आपलं सिलेंडर, बरोबर का? घरी गॅस टाकीचं सिलेंडर आहे ते, तर तो असा असतो बघा, वृत्तचिती. याला वृत्तचिती आकार म्हणतात. आणि या वृत्तचिती आकारामध्ये काय म्हटलंय? तळाची त्रिज्या. ही झाली तळाची त्रिज्या, किती आहे? 5 सेमी. त्यानंतर उंची, ही असते उंची, किती आहे ती? 40 सेमी, ओके. तर काय करायचं? तिचं एकूण पृष्ठफळ काढायचं. कोणतं पृष्ठफळ? एकूण पृष्ठफळ. तर सगळ्यात पहिले जे दिलं ते आपण लिहून घेऊ, ओके. तर तिथं म्हटलंय तळाची त्रिज्या, वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या म्हणजे आर, किती आहे? 5 सेमी. ही झाली त्रिज्या. आणि त्यानंतर उंची किती आहे? उंची एच, जी आहे 40 सेमी. मग पुढे काय? तर आपल्याला काय करायचंय? एकूण पृष्ठफळ काढायचंय. ह्या लंब वृत्तचितीचं, लंब म्हणजे ती उभा आहे म्हणून त्याला लंब म्हटलंय, ओके. तर आपण काय करूया? वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ, याचं एक सूत्र आहे आपल्याकडं, ओके. तुम्हाला डायरेक्ट प्रूफ सहित मी सूत्र देत आहे. जर मी मनाने डायरेक्ट लिहिले तर तुम्हाला समजायचं मी कुठून घेतलं.
तर इथं बघा दिलेलं आहे वृत्तचितीचं पृष्ठफळ, ही वृत्तचिती बरोबर आणि हे वृत्तचितीचं पृष्ठफळ काय आहे ते 2πr कंसामध्ये r अधिक h 2πr कंसामध्ये r अधिक h 2πr कंसामध्ये r अधिक h. ओके, तर मग काय करूया 2 तासच घेऊ, पायची किंमत 3.14 घेऊ. ओके, त्यानंतर r ची किंमत किती आहे 5, हे झालं कंसामध्ये r ची किंमत परत 5 घेऊ आणि गुणिले h अधिक आहे. ओके, इथं अधिक आहे, h ची किंमत किती घेऊ 40 आणि सोडून टाकूया. हे झाले 5 दुने 10 बघा बरं का, या 5 आणि 2चा गुणाकार 5 दुने 10 इथं 3.14 गुणिले 2 पंचे 10 आणि त्यानंतर 5 अधिक 40. ओके, लक्षात ठेवायचं जर आपण गुणाकारामध्ये शून्य असलेल्या संख्येसोबत गुणाकार करतो तर पॉईंट पुढे जातो. आता 3.14चा गुणाकार मी 10 सोबत करतो तर 10 मध्ये एक शून्य आहे तर पॉईंट पुढे जाईल. 100 असतं तर पॉईंट 2 घर पुढे गेला असता, कारण की 100 मध्ये 2 शून्य आहे. 1000 असतं तर पॉईंट 3 घर पुढे गेला असता. ओके, इथं एक शून्य आहे तर हा पॉईंट पुढे जाईल म्हणजे 31.4 होईल. साईडला तुम्ही गुणाकार केला तरी उत्तर तेच येईल 31.4 आणि गुणिले इकडे बघा ह्या दोघांचा गुणाकार 31.4 आणि दोघांमध्ये पण बेरीज 40 आणि 5 किती होईल 45. ओके, या दोघांचं उत्तर हे आलं, या दोघांमध्ये गुणाकार 40 आणि 5 45, तर यांचा गुणाकार करू आपलं उत्तर होईल इथं 31.45 31.4चा गुणाकार 45 सोबत. ओके सॉरी. ओके, काय काय होतं की शब्द गुंत आहेत थोडे. ओके, मी ऑफलाईन लेक्चर घेतल्यानंतर लगेच ऑनलाईन काय करत आहे अपलोड करत आहे, त्याच्यामुळे थोडेफार शब्द इकडे तिकडे होत आहे, तुम्ही ते ऍडजस्ट करून घेऊ शकता की नाही. 31.4चा गुणाकार 45 सोबत 5 चौक 20 हातच्याले 2 5 1 5 2 7 5 त्रिक 15 इथं 0 4 चौक 16 हातचाला 1 4 1 4 आणि 1 5 4 त्रिक 12. आता गुणाकार तर तुम्हाला येतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 7 आणि 7 13 हातचाला 1 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 ओके, तर मग पॉईंट किती घर मागे द्यायचा एक घर मागे 1413.0 1413.0 म्हणजे 1413च. ओके, आणि काय बरं पृष्ठफळ कशामध्ये असते, पृष्ठफळ सेमीमध्ये असते. ओके, सेमीचा वर्ग किंवा त्याला चौसेमी म्हणतात. ओके, सेमीचा वर्ग किंवा चौसेमी असं म्हणतात. पृष्ठफळ असू द्या वक्र पृष्ठफळ असू द्या, समजलंय का. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 संपलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, प्रश्न क्रमांक 4 काय आहे, एका गोलाची त्रिज्या, एक गोल आहे परत एकदा गोल आलाय आणि गोलाची त्रिज्या म्हणजे काय r किती आहे 7 सेमी. एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचं वक्र पृष्ठफळ काढायचंय. गोलाचं वक्र पृष्ठफळ एकदम सोपा विषय. इथं फॉर्म्युला दिलेलं आहे बघा, गोल आहे हा गोल आणि गोलाचं वक्र पृष्ठफळ. गोलाचं काय काढायचं वक्र पृष्ठफळ. आता बघा गोलाचं वक्र पृष्ठफळ दिलंच नाही, मग जर गोलाचं वक्र पृष्ठफळ दिलं नाही तर लक्षात ठेवायचं गोलाचं पृष्ठफळ तेच असतं ते गोलाचं वक्र पृष्ठफळ 4πr वर्ग. परत एकदा बघून घ्या, अर्ध गोल आहे का गोल आहे बघून घ्या आधी, नेमकं गोल आहे. ओके, तर गोलाचं वक्र पृष्ठफळ नाही, गोलाचं पृष्ठफळ आहे 4πr वर्ग, तर 4πr वर्ग आपण काढूया. गोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचं ते पृष्ठफळाचा फॉर्म्युला वापरू 4πr वर्ग. तर बघा हा झाला 4. पायची किंमत किती टाकतो 22/7 का r ची किंमत 7 आली, इथं 7 ला 7 कट होईल बरोबर का. r ची किंमत 7, पायची किंमत 22/7 टाकली, r किती 7चा वर्ग. तर बघा 4 गुणिले 22/7 गुणिले 7चा वर्ग किती 7 गुणिले 7, इथं 7 ला 7 काय झालं कट झालं. ओके, मग बघा हा 4 आणि हा 7, 4 7 28 आणि गुणिले इथं 22, यांचा गुणाकार करू आपलं उत्तर संपल. इथं 28चा गुणाकार 22 सोबत 4 7 28 आणि हा 22 ॲज इट इज. 28चा गुणाकार 22 सोबत 82 16 हातचा 1 बेदुने 4 आणि 1 5, इथं 0 असतो. 82 16 हातचा 1 बेदुने 4 आणि 1 5, इथं 6 6 आणि 5 11 हातचा 1 5 आणि 1 6, 5 आणि 1 किती 6. ओके, 616. ओके, काही लिहायचं सेमीचा वर्ग. ओके, काही ठिकाणी काय करतात सेमीचा वर्ग आहे त्याला चौसेमी लिहितात. दोघांपैकी कोणते एक युनिट द्या, चौसेमी द्या सेमीचा वर्ग द्या, दोन्ही एकच युनिट आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 संपलेला आहे. आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं होतं पण तिथं वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला नव्हता,
मग आपण पृष्ठफळाचा फॉर्म्युला वापरला आणि वक्र पृष्ठफळ काढलं, दोघे एकच आहे मग गोलाचे. ओके, मग अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 14 संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालंय. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. आता प्रश्न क्रमांक 5 आणि 6 आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 6 बघणार आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 5 आणि 6 जो आहे थोडेसे हार्ड कॅटेगरीचे आहेत, तर व्यवस्थित बघायचे फक्त तुम्हाला. धातूच्या एका इष्टिका चितीची लांबी. इष्टिका चिती समजताय का? ओके, याला इष्टिका चिती म्हणतात. काडीच्या पेटीचा बॉक्स इष्टिका चिती एका आकाराचा असतो. तर बघा अशी असते इष्टिका चिती आणि ही धातूची आहे. कशाची आहे? धातूची. हे एक इष्टिका चिती आहे आणि त्यांनी काय म्हटलंय, एका इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे. ओके, हिची लांबी म्हणजे यल किती आहे? 44 सेमी. त्यानंतर हिची उंची, लांबी किती आहे? 44. रुंदी किती आहे? 21. रुंदी म्हणजे ब्रेड बी 21 सेमी. त्यानंतर उंची किती आहे? 12 सेमी. उंची म्हणजे हाईट 12 सेमी. ओके आहे. ती वितळवून ही इष्टिका चिती, हिची लांबी, हिची रुंदी, हिची उंची इतकी आहे, हिला वितळवायची आणि हिला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हिच्यातून एक नवीन शेप तयार करायचा आहे. काय? शंकू तयार करायचा आहे. ओके, एक काय तयार करायचं आहे? शंकू, ज्याला काय असते? लंब उंची, त्रिज्या आणि तिरकस उंची. शंकू तयार केला तर शंकूच्या ओके ती वितळून 24 सेमी उंचीचा शंकू, म्हणजे शंकूची उंची इथं लिहूया. शंकूची उंची एच किती आहे? 24 सेमी. ओके, तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. एकदम सोपा विषय आहे. आता मला सांगा ना तुम्ही, तुमच्याकडे काय केलं? इष्टिका चिती प्रकारच्या धातूचा एक तुकडा आणून दिला असा आणि सांगितलं की तो वितळवा आणि मला शंकूचा एक शेप तयार करून द्या. आता मला सांगा, तुमच्याकडे जर मी 5 किलो वजनाचा शंकू आणून दिला किंवा 1 किलो वजनाचा, समजा 1 किलो वजनाचा काय आणून दिली? इष्टिका चिती आणून दिली आणि सांगितलं की ती मला कन्वर्ट करून द्या, तर जी 1 किलोची असेल ती वितळवल्यानंतर पण 1 किलोच असणार आहे. तिचं घनफळ चेंज होईल का? घनफळ तेवढंच राहील, बरोबर का? तिचं शेप चेंज होईल. इष्टिका चिती आहे तर शंकू तयार होईल, पण तिचं वजन सारखंच राहील ना, घनफळ सारखंच राहील, बरोबर का? मग लक्षात ठेवायचं, या दोघांचं घनफळ सारखंच असेल. तर मी आधी याचं घनफळ काढून घेतो. ही कोण आहे? इष्टिका चिती. तिचं घनफळ काढून घेतो. इष्टिका चितीचे घनफळ, कारण की याचा आणि तिचं घनफळ सेमच आहे. आकार भलेही वेगळा असेल पण घनफळ सारखंच असेल. ओके, इष्टिका चितीचे घनफळ काय असते बरं? इष्टिका चितीचं घनफळ असते बघा LBH बहुतेकच. ओके, इथं सूत्र आहे आपल्याकडं बघा. इष्टिका चिती घनफळ LBH किती आहे? LBH LBH. ओके, याचा अर्थ होतो L गुणिले B गुणिले H. L म्हणजे उंची, रुंदी, लांबी, रुंदी आणि उंची. तर लांबी किती आहे? 44 सेमी गुणिले रुंदी किती आहे? 21 आणि उंची किती आहे? 12. काय अडचण इथपर्यंत? ओके, याला समीकरण आपण 1 म्हणूया. समीकरण काय म्हणू? 1 म्हणू. काय अडचण इथपर्यंत? काहीच नाही. आता काय करायचंय? हा जो शंकू आहे का? ओके, या शंकूची पण ओके. आता शंकूसाठी काय करतो मी? जरा याला जरा ऍडजस्ट करतो आणि इकडे लिहून घेतो. का? कारण की आपल्याला जागेची गरज आहे. हे कोणासाठी चालू आहे? दिस इज फॉर शंकू. शंकूसाठी. शंकूसाठी विचार केला तर शंकूची उंची इतकी आहे. ओके, तर इष्टिका चितीचं घनफळ काढलं. आता शंकूचं घनफळ काढू. शंकूचे घनफळ. तर शंकूच्या घनफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे, आता मगाशी वापरलं 1/3 गुणिले पाय r चा वर्ग h, बरोबर का? बरोबर वापरून टाका. 1/3 गुणिले पायची किंमत किती आहे? तर पायची किंमत मी 22/7 टाकतो. ओके, 22/7, कारण की तर 7च्या पाड्यातला 21 दिसतोय मला, कट होऊ शकतो. 1/3 ॲज इट इज पायचं किंमत 22/7 गुणिले r चा वर्ग. r किती आहे? तर r आहे बघा, r तर काढायचं आहे आपल्याला, r चा वर्ग आणि गुणिले h किती आहे? h आहे 24. हे समीकरण नंबर 2. ओके, दिसत असेल तुम्हाला आता इथं व्यवस्थित. हां, उंची किती टाकली? 24. परत एकदा बघा, इष्टिकाची तिचं घनफळ काढलंय, शंकूचं घनफळ काढलंय आणि मला सांगा हे घनफळ आणि हे घनफळ दोघंही सारखेच असणार आहे, कारण की
जी इष्टिकाची ती आहे तितक्याच वजनाचं तुम्हाला कोण बनवायचं आहे, शंकू बनवायचा आहे. तर मी असं म्हणू शकतो का, समीकरण 1 आणि 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून एक नंबरचं समीकरण काय आहे, 44 गुणिले 21 गुणिले 12 बरोबर हे किती आहे, 1/3 गुणिले 22/7 गुणिले r चा वर्ग. ओके, करेक्ट इथपर्यंत. हे आणि दोघं सारखे दाखवले. आता आपल्याला काढायचं आहे r सोडून सगळे इकडे पाठवा. ओके, जे जे खाली असतील ते वरती जातील, जे जे वरती असतील ते खाली जातील. तर इकडे बघा 44 आहे. ओके, त्यानंतर गुणिले किती आहे, 21 गुणिले 12. तर याच्यासोबत वरती कोण जाईल, परत एकदा 44 गुणिले 21 गुणिले 12. हा 3 गेला वरती, हा 7 पण वरती जाईल. त्यानंतर हा 22 कुठं जाईल, खाली गुणिले हा 24 कुठं जाईल, खाली. आणि तिकडे कोण राहील, r चा वर्ग. जे खाली होते ते वरती नेले, जे वरती होते ते खाली आणले. ओके, आता कट कोण होतोय बघा इकडं, 22 1 22 22 जुने 44. करेक्ट इथपर्यंत काही अडचण आहे का, काहीच अडचण नसेल. त्यानंतर बघा या 3च्या पाड्यात 24 आहे, 3 1 3 3 8 24. काही अडचण, काहीच अडचण नसेल. 22 जुने 44 आणि 3 8 24. ओके, अजून पण कट करू शकतो, पण अजून एक स्टेप घेऊ आपण. तर इथं राहिला बघा 2 गुणिले 21 गुणिले 12 आणि गुणिले 3 त्याकडे झाला 7 राहिला आणि खाली किती राहिला, फक्त 8 राहिला. ओके, तर मी असं कट करू शकतो बघा, बे 1 बे, बे चौक 8 बरोबर, बे 1 बे, बे चौक 8, 2च्या पाड्यात 8 आहे आणि अजून 4 आलाय त्याच्या पाड्यात 12 आहे. 4 1 4 4 3 12. काय होतंय की ज्यावेळेस गुणाकार असतोय वरती पण आणि खाली पण, तर गुणाकारामध्ये आपण कोणताही कुठं कट करू शकतो. ओके, जर एकमेकांच्या पाड्यात असेल तर इथं 22च्या पाड्यात 44 2 नंबरला होता, कट केला. 3च्या पाड्यात 24 8 नंबरला होता, कट केला. मग 2 21 12 7 ऍज इट इज खाली लिहिला, मग 8 खाली आला, बरोबर का. त्यानंतर 2च्या पाड्यात 8 4 नंबरला. ओके, आणि 4च्या पाड्यात 12 3 नंबरला. बरोबरच्या पलीकडे किती आला, r चा वर्ग. ओके, तर हे किती आलं बघा, हा 21 तासाचा आहे, 21 गुणिले हे पण बघा 3 7 21 झाले, बरोबर, r चा वर्ग. काय अडचण इथपर्यंत. ओके, मग मला सांगा, पुढे जाऊया आपण. तर 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग, बरोबर का. किंवा काय करू शकतो तुम्ही, तो वर्ग जर इकडे आला तर हे कशामध्ये जातील, वर्गमुळात, वर्गमुळात, आणि तिकडे राहिला r. 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग होणार आहे. तर या दोघांमधून 1 21 बाहेर येईल, बरोबर का. म्हणजे r ची किंमत काय येईल, 21. 21 काय सेमी. परत एकदा समजून सांगतो, डोकून गेला असेल विद्यार्थ्यांच्या. त्यांनी सांगितलं एक इष्टिकाची ते आहे, तिची लांबी रुंदी उंची इतकी आहे आणि तिला वितळवायचं आणि शंकू तयार करायचा. ओके, तर मग जो शंकू आहे त्याची उंची जर 24 असेल, 24, तर त्याच्या तळाची त्रिज्या किती. तर आपण काय केलं, या दोघांचं घनफळ काढलं आणि दोघांचं घनफळ इक्वल आहे असं दाखवलं. ओके, तर मग तिकडे जे होते खाली ते वरती आणले, जे वरती होते ते खाली आणले आणि कट कट करत गेलो. तर मला 21 गुणिले 21 भेटला. 21 गुणिले 21 म्हणजे काय, ज्या संख्येचा 2 वेळेचा गुणाकार असतो ती वर्ग असते. 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग. किंवा मी हा वर्ग इकडे पाठवला तर हे वर्गमुळात जाईल आणि दोघं 21 मधला 1 21 बाहेर येईल. म्हणजे हा जो शंकू आहे त्या शंकूच्या तळाची त्रिज्या आपण असं लिहूया. चला, शंकूच्या तळाची त्रिज्या, शंकूच्या तळाची त्रिज्या बरोबर 21 सेमी. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 5 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आठवड्या सरसंख्या 7.1 मधील प्रश्न क्रमांक 6 कडे बघा. प्रश्न क्रमांक 6 काय आहे, या ठिकाणी एक शंकूची आकृती दिली आणि वृत्तचित्राची आकृती दिली आणि पुढे काय म्हटलंय बघा, आकृती 7.8 व 7.9 मधील भांड्यांची मापे पहा. हे दोन भांडे आहेत आणि त्यांचे माप दिलेले आहेत. त्यावरून वृत्तचित्री आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल काढा. एकदम सोपा विषय आहे. ओके, अशा प्रकारचे 2 ते 3 प्रश्न अजून या सर्व संचामध्ये तुम्हाला पुढे येणार आहे. तर जी ट्रिक या ठिकाणी मी सांगणार आहे तीच पुढे तुम्हाला काम येणार आहे. ओके, तर काय करायचंय, हा एक पाण्याचा शंकुकृती जग आहे बरं का, शंकूच्या आकाराचा जग. जग माहिती आहे ना, ज्याने आपण अंगावर पाणी घेतो तो. त्यानंतर वृत्तचित्री आकाराचे भांडे आहे ज्याच्यामध्ये पाणी घेतो, फॉर एक्झाम्पल बादली समजा तुम्ही. ओके, तर काय करायचं आहे, हे किती जग त्याच्यामध्ये बसतील काढायचं. तर कसं काढायचं माहितीये का, सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं. ओके, जी मोठी आकृती असेल का तिचं घनफळ काढायचं, पहिली स्टेप. नंबर 2 ला काय करायचं, जी छोटी आकृती असेल तिचं घनफळ काढायचं. झाले 2 स्टेप. हिचं घनफळ, मग हिचं घनफळ आणि मग काय करायचं, जी मोठी आकृती असेल तिच्या घनफळाला
या छोट्या आकृतीच्या घनफळाने भागून टाकायचं, एवढंच करायचं. करून दाखवतो इकडे बघा. वृत्तचिती आकाराच्या भांड्यासाठी, वृत्तचिती आकाराच्या भांड्यासाठी ओके. मला सांगा वृत्तचिती आकाराच्या भांड्यासाठी काय काय दिलंय. ओके, लंब उंची किती आहे बघा, 10, उंची 10 सेमी. त्यानंतर ही त्रिज्या आहे, त्रिज्या किती आहे, 7, आर असते त्रिज्या, 7 सेमी. ओके, पुढे काय. ओके, तर हिचं घनफळ काढून घेऊ आपण. अजून काही दिलंय का, नाही. याचं घनफळ काढू, चला. वृत्तचितीचे घनफळ, आता वृत्तचिती घनफळ तुम्हाला माहिती आहे काय असतं, एल गुणिले बी गुणिले एच. ओके, 100% गंमत हुकलेली दिसते. इष्टिकाची तिचं घनफळ आहे ते माझ्या लक्षात वृत्तचितीचं राहिलं. ओके, वृत्तचिती आहे बघा पाय आरचा वर्ग एच, सॉरी पाय आरचा वर्ग एच आहे. पाय आरचा वर्ग एच. ओके, टाका किमती. पायची किंमत तशीच राहू दे कारण की शेवटी पाय कट होईल. आता आरची किंमत किती आहे, 7, 7चा वर्ग आणि गुणिले एच किती आहे, 10. आपण काय करूया, पाय गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 आणि 10 तासाच. ओके, हे असंच ठेवायचं, सोडवायचं नाही. ओके, हे झालं बघा वृत्तचितीचं घनफळ, याला समीकरण आपण 1 म्हणूया. ओके, आता पुढे हे झालं वृत्तचितीच्या आकाराच्या भांड्यासाठी. आता शंकूसाठी काय काय दिलंय त्यांनी, तर शंकूची त्रिज्या किती आहे, आर, 3.5 सेमी. त्यानंतर पुढे काय, शंकूची लंब उंची किती आहे, 10 सेमी. शंकूची लंब उंची किती आहे, 10 सेमी म्हणजे हाईट. ओके, तर शंकूचं घनफळ आपण लगेच काढून घेऊ. शंकूचे घनफळ. ओके, शंकूचं घनफळ आपण आता बघितलं काय असतंय, 1/3 गुणिले पाय आरचा वर्ग एच. ओके, हे जास्त आहे, वाटलंच तर बघून घेऊया, चुकायला नको आहे का नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्यांनी चुकलं तर मग अवघड होईल. इकडे बघा शंकूचे घनफळ 1/3 गुणिले पाय आरचा वर्ग एच आहे. ओके, टाकूया किमती, बस एवढंच करायचंय. 1/3 गुणिले पायची किंमत टाकायची का नाही, तो तसा पण आता इथं कट होणार आहे. कसं कट होईल सांगतो मी पुढे. आरचा वर्ग, आर किती आहे, 3.5, त्याचा वर्ग आणि गुणिले एच किती आहे, 10. तर हे काय होईल बघा, 1/3 गुणिले पाय, 3.5चा वर्ग म्हणजे 3.5 गुणिले 3.5 आणि गुणिले किती आहे, 10. ओके, हे झालं समीकरण नंबर 2 तुमचं. हे समीकरण पहिलं, समीकरण दुसरं. आता काय करायचंय, तुम्हाला काढायचं होतं या भांड्यामध्ये किती जग पाणी बसल. तर तुम्ही भांड्याचं घनफळ काढलं, जो जग आहे त्याचं घनफळ काढलं. आता भांड भागिले जग एवढंच करायचं तुम्हाला. जो मोठा असेल तो भागिले छोटा. ओके, तर काय करूया, वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये शंकुकृती किती बसतील हे काढण्यासाठी असं पण लिहू शकता, दुसरं पण लिहू शकता, तुमच्या मनाने तुमच्या भाषेमध्ये काही पण लिहू शकता. आता हे माझ्या भाषेमध्ये चालू आहे का नाही. काय, वृत्तचिती आकाराच्या भांड्यामध्ये शंकुकृती जग किती बसतील हे काढण्यासाठी काय करायचंय, वृत्तचिती भांड्याचं घनफळ किती आहे, पाय 7 7 10, पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 10 आणि याला भागून टाकायचंय याने. 1/3 गुणिले पाय गुणिले 3.5 गुणिले 10, 3.5 दोनदा आहे. ओके, तर हा भागिले हा केला तर इथं सगळ्यात पहिलं तर पायला पाय काय होईल, कट होईल. ओके, त्यानंतर 10ला 10 काय होईल, कट होईल. काय अडचणीत पर्यंत काहीच नाही. हा जो 3 आहे तो वरती जाईल. ओके, अजून एक स्टेप करूया. 3 गेला वरती, तर 3 वरती गेला तर तिथं राहिलंय 7 अजून गुणिले 7. ओके, अजून कोण नाही राहिला आणि भागिले किती आहे बघा, 1 राहिला तर 1ची गरज नाही, 3 वरती गेला. इथं 3.5 आणि गुणिले 3 किती 5. ओके, तर बघा 7च्या पाड्यात 35 आहे, तर 7 1 7, 7 5 35, 7 5 35 आहे, पण हा 3.5 होता तर 1 पॉईंट मागे घ्या घर म्हणजे 0.5. याला असं लिहा रेड पेनने म्हणजे समजेल तुम्हाला, आहे की नाही.
त्यानंतर 7 1 7, 7 5 35, 7 5 35 म्हणजे 0.5 इथं पण येईल. ओके, तर इथं मी थोडंसं छोटं करतो दिसण्यासाठी. तर इथं वरती उरला बघा 3.5, वरती फक्त 3 उरला आणि भागिले 0.5 गुणिले 0.5 तर हे होईल बघा 5 5 25, बरोबर का, 5 5 25 आणि पॉईंट किती घर मागे येईल 1 आणि 2, 1 आणि 2 म्हणजे 0.25. मला सांगा याला जर राऊंड फिगर करायचंय तर वरती आणि खाली 100 ने गुणावं लागेल का? जर 0.25 ला 25 करायचं तर याला 100 ने गुणावं लागेल म्हणजे हा 25 होईल आणि जर खाली 100 ने गुणलं तर वरती 100 ने गुणावं लागेल. 100 त्रिक होईल बघा 300. तर बघा 25 1 25, 30 मधून 25 गेले उरले 5, त्याच्यावरती 0, 25 जुने 50, उत्तर आलंय 12. तर 12 काय जड. ओके, तर तुम्हाला विचारलं काय होतं, तुम्हाला विचारलं होतं याच्यामध्ये या वृत्तचित्र आकाराच्या भांड्यामध्ये शंखाकृती किती जग बसतील. तर तुम्हाला सांगायचं वृत्तचित्र आकाराच्या भांड्यामध्ये शंखाकृती 12 जग बसतील. समजलं इथपर्यंत? पुढे असे 2 एक्झाम्पल येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं जो मोठा असेल त्याचं घनफळ काढायचं आणि त्याला छोट्याचे घनफळ काय करायचं भागून टाकायचं. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 1 ते 6 जे आपण या लेक्चरमध्ये घेणार होतो ते देखील संपलेले आहेत. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू सो मच.